असंच होतं अनेक ते मोठं होतं. कुठलं आहे ते साप? ओळखलंस की नाही? कुठला आहे? कुठला असतं? ब्लॅक 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 नहीं हो. कुठला है? मन्यार. फिर बता नहीं कोई इतना क्यों लेट? मन्यार आहे ते. अनेक तसलंच होतं, मोठं होतं, 5-6 फूट होतं ते. इथं होतं ते. ते धावून होत असणार ते. पोहत होतं ते. मी आलो तर तिकडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे यापूर्वी एक आपण व्हिडिओ बनवला की तो मण्यारच होता आणि तो चिखलात रुतलेला असून सुद्धा लवकर सापडला. हा तर आतमध्ये थोडंसं घुसण्याचा प्रयत्न करतोय. रात्रीचं फिरणारा साप, मोठ्या प्रमाणात मण्यार बाहेर पडण्याची शक्यता आणि काळीभूर माझी येळूरची जमीन. काय नाव म्हटलं तुमचं? रोहित चौगले. आणि तुम्ही इथं कसली आळी घातला? ही वाळकाची आणि तेवढीच आहेत काकडी. तुम्ही शेताचं काम करता आणि काय करता? मी उद्यमाला असतो कंपनीमध्ये. आज सुट्टी? आज नाईट आहे माझी. मग थोडं शेतात काम करायचं. त्यामध्ये पाणी घालायचं. आणि मग तुम्ही आल्यावर शेतात कुठे दिसला म्हटलं साप? पहिला इथं याच्यावर एक होता. तो पिवळा असा लांबसर होता का जरा? नाही, सेम हाच होता. असंच होतं? सेम होता. तो वेगानं पळाला म्हणाला की? मग तो मी इथं आलो का नाही, कारण तो एवढा वेगानं पळत नाही असं मला म्हणायचं आहे. आणि तो सकाळचं राहत नाही आहे. मग धामण वगैरे असू शकते, असू दे, पण शेतात साप राहतात हे खरं आहे. आणि अशा प्रकारे विहिरीत साप पडतात आणि ह्याला झेरा म्हणतात. आपण जर महाराष्ट्रातील लोक बघत असाल मला की आपल्याकडे पण कमी प्रमाणात असे ना, पण तात्पुरती जी काकडी लावण्यासाठी म्हणजे जसं भात काढल्यानंतर आणि मग असं विहीर, मग नंतर ती विहीर बुजवली जाते, आपण त्याला झेरा म्हणतो. आणि अशा झेऱ्यामध्ये सापाला उंदीरवर खाण्यासाठी येऊ शकतात नाही. ते रात्रीचं फिरतात, त्यावेळेला आपल्याला माहीत होत नाही. तो येऊन जात असेल तर आपल्याला माहीत होत नाही. आणि जर पडला की आपल्याला असा दिसतो. म्हणजे रात्रीसुद्धा केवढे साप फिरत असतात. अरे आम्हाला स्वतः रात्री आता 2 वेळा साप दिसला. म्हणजे अशा प्रकारचे साप आपल्या आजूबाजूला असतात. बघू शकता कशा प्रकारे तो थोडासा होलसारखा भाग दिसतो, इथं घुसण्याचा प्रयत्न करतो आहे. मी इथं त्याच्यावरती फोकस करतो आहे आणि झूम करून आपल्याला मोबाईलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज सुट्टी आहे आणि त्यामुळे भगतसिंग पण मला सोबत आला आहे. आता पकडण्यासाठी काय करावं लागेल भगत? त्याला स्टिक तर पोचणार नाही ना तिथं. मग कसं करणार आता त्याला? हां, आणखी काय करावं असं वाटतं तुला? हां, स्टिक पोचते तिथं, मग काय करणार? आणि आता काय करणार? उतरतोस तू? हां, उचलून पकडतोस? नाही का? हां, बरोबर. आणि विषारी साप तसं लहान मुलांनी हां. आणि रात्रीची काळजी पण घ्यायला पाहिजेत. काय काळजी घ्यायचं पाहिजे रात्रीचं? कारण रात्री फिरतो तो. मग रात्री काय काळजी घ्यायची? बॅटरी सगळ्यांनी. मग बॅटरी इकडे काय होतं आहे? येत नाही काय बॅटरीला तो बघून? हां, बॅटरी गेल्यावर ते दिसते. हां, इकडे बघून बोल की तू कॅमेराकडे. त्यांनी दिसते. हां, मग दिसलं तर आपल्याला पाय त्याच्यावर पडत नाही काय? नाही. हां, हां, दिसतंय. मग काय होत आहे? हां, दिसल्यानंतर काय होतंय? मग त्याला पकडायचं त्याला? नाही. मग काय करायचं? मग मित्रांना खुल्यावेळी कॉल करायचं. वाटेत होतं दिसला तरी करायचं? अरे पहिली गोष्ट त्याच्यावरती पाय पडत नाही म्हणून बॅटरी घेऊन जायची ना. समजलं ना मी काय म्हणतोय? त्याला जायला देऊ शकता किंवा मारायचं नाही. त्याला पकडण्यासाठी मग तुम्ही सर्पमित्रांना बोलू शकता. बरोबर की नाही? मग तुला बोलवतो, तू पकडतोस, मग तू काय करणार? तू पळून गेला तर मग? समजलं काय? आता नाश्ता केलास? नाश्ता केलास नाही? मग काय खालास? आणि
अगं बदाम काजू खालास की नाही का टाकलास? खालो. हां आता प्रयत्न करूया. दारू पिलास का करून कोस? हां दारू पिलास काय तू? नाही. हां आता बघूया तो कसं येतं बघूया. हां म्हणण्यात त्या दिवशी भरपूर लवकर आला होता चिखलात असून सुद्धा हा पाण्यात म्हणजे लवकर येईल, पण वरती जरा चढला आहे त्याच्यामुळे बघूया काय होत आहे. आणि ह्याचा आणखीन एक मित्र पण इथं आला होता असं म्हणलं सरांचं. लागल्यास कसं बसला तो केवढा मोठा आहे नाही. एवढे मोठे मण्यार आपल्या शेतात राहतात आपल्याला माहीत पण होत नाही. त्याची लांबी कमी तर आहे थोडं. अंदाजे 4 फूट पण वाढतोय हा. हा पाण्यात एकदम लवकर बाहेर यायला पाहिजे, कारण ते पाण्याचं ठिकाण नाही. गवता भाता शेतीत फार असतोय हा. तर असा हा मण्यार साप देशातला अतिशय महत्त्वाचा 4 प्रमुख विषारी सापामध्ये याचं नाव घेतलं जात आहे. नागसापापेक्षा जवळपास 4 पट अधिक विषाची तीव्रता, पण तेवढाच शांत, जेवढा विषारी. त्यामुळे खरं तर ह्याला विषारी म्हणावं की नाही शंका येते, कारण ह्या सापसून हा सर्पदोष जास्त प्रमाणात होत नसतो आहे, अतिशय कमी प्रमाणात. त्यात ह्या रात्रीचा फिरतो, बाजूच्या गवतात कुरणात शेतात राहण्याची शक्यता जास्त, आणि स्वभावानं मुळात शांत असल्यामुळं चावण्याची शक्यता अतिशय कमी असते. घोणसपेक्षा जरी विषारी असला हा तर शक्यता फार कमी असते. आणि याचं विष आणि नागाचं विष सारखंच, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला नेरोटॉक्सिक म्हणतात, आणि मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ राहतो. आणि अशा प्रकारे तो ग्रीप पकडतो. इकडे घे कोणाला घ्यालास हां. अशा प्रकारे वेगानं जर जीभ आत बाहेर करत असेल तर त्याला राग आला असं सिग्नल आम्ही मानत असतो. तसा ब्रिक पकडतो, कारण तो चुकीच्या ठिकाणी होता. तेवढाच शांत, पण त्याचा हमला धोकादायक ठरू शकतो. कुठलाही धोका न पत्करता स्टिकचा उपयोग केला. खरं तर ही दिवसाची वेळ आहे, कारण रात्री पडला होता. यापूर्वी पण आम्ही सापाचा हा साप पकडला, आणि झेऱ्याचा पकडला. माझ्या कॉलनीत पकडला, म्हणजे इथं गावामध्ये हा महिन्यात हा 3रा असणार. डिसेंबरमध्ये बाहेर आम्ही एक पकडला, जो आत रूममध्ये आला होता. तर जवळपास असे सगळे साप मण्यार होते. आणि हा साप रात्री फिरतोय, रात्रीचं जास्त ॲक्टिव्ह असतोय. जवळून काढून बळा दाखवते ना की बघू शकता. काळसर आतल्या बाजूला तो पांढरा असतोय, आणि पोलादी निळसर असं म्हटलं होतं. हा काळा कुठ नसून पोलादी निळसर. आणि असा दुसरा कुठला शांत साप असेल असं वाटणार नाही आपल्याला. शिफ्टी किंचितची इकडं कट झाली असं की वाटते, काहीतरी त्याला हे झालं असणार. आणि ह्या सापाचा वैशिष्ट्य म्हणजे अतिशय विषारी तर आहेच. हा सापानच खातोय, स्वभक्षी आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्याची क्रूरता लक्षात येईल. म्हणजे जेवढा शांत असतो तेवढा धोकादायक म्हटलं जातं आहे. कारण इथं आणखीन एक यांना साप दिसला होता, त्याने असाच होता म्हणालेत. मला शंका येते, कारण हे साप फक्त रात्री फिरतात. पण असंही मला वाटलं की, कारण ह्या सापाच्या मागावर तो असल्यामुळे येऊ शकला असेल कदाचित. पण तो झुडपात निघून गेला. आम्ही तिथं थोडंसं बघितलं. आणि नागासारखं त्याचं विष असतं आहे, नेरोटॉक्सिक, जे चेतातंतुबाधक असतं आहे. श्वास घ्यायला अडथळा येऊन गुदमरून मनुष्य मरण्याची शक्यता जास्त आहे. आणि 4 प्रमुख सापातला महत्त्वाचा साप. आणि कशा प्रकारे शांत असतो आहे. नागाविषयी आपल्याला असं काय वेगळं पाहायला मिळत नाही. नाग हा अतिशय आक्रमकपणे माणसासमोर, किंवा कदाचित ते पळून पण जात असतील, पण शक्यतर ते फणाकडून उभं राहतात. आणि त्याचं म्हणजे फार लवकर त्याची माहिती होऊ शकते. सर्वसामान्य माणसांना नागं जास्त माहिती आहे, त्याला चित्रपटही कारण आहेत. पण इथं मण्यार सापाची माहिती नाही आहे, कारण मण्यारवरती कुठे चित्रपट बनवलेत. काही लोकांना तर आश्चर्य वाटतं आहे की याला आम्ही नागाभिषयी विषारी सांगतो आहे. म्हणजे लोकांना फक्त नागच ऐकून माहिती आहे, आणि नागाभिषयी विषारी कोणच नाही आहे असं काही लोकांची कल्पना असते. पण विषारी असतो आहे. सत्य लपवून आम्ही लोकांची भीती दूर करणार नाही आहे. पण आपल्या शेतात, आपल्या घराजवळ मी तर परवाशी व्हिडिओ बनवला रात्रीच्या वेळेला. त्यांचा ह्या 6 महिन्यात 5 साप पकडले, त्यापैकी 3 मण्यार होते. अगदी शेतीला लागून, इथून ते माझं घर जवळच आहे, तिथून मी आलो बघतसोबत.
तर असे हे साप आपल्याजवळ आयुष्य काढतात. एवढे विषारी सुद्धा आपल्याला स्वतःहून काय करत नाहीत. आपण त्याचा कधीतरी पॉझिटिव्हली विचार करावा की एवढे विषारी साप आपल्या आजूबाजूला असतात. त्याचा जर आम्ही तुलना केली तर मग सगळे लोक शेताला गेलेले, आजूबाजूला फिरसलेले मेले असते. त्यात पण साप चावण्याची शक्यता फार कमी असते. आणि त्यात तो चावतो 90% फेक अटॅक असतात. कारण माणसाची त्याचं लेणं देणं नाही आहे. आता आम्ही आहे त्याची थोडीशी त्याला भीती वाटते किंवा आपल्याला असुरक्षित त्याला वाटत असेल. आणि इकडे घे असुरक्षित वाटत असेल, पण तो तसा शांत बसून आहे बघा. आणि आम्ही जर काय केलं नाही असे ते फिरत असतात. आता हा जर साप विहिरीत पडला नसता तर कदाचित दादांना माहीत पण झालं नसतं की आपल्या आजूबाजूला असे साप असतात म्हणून. पण असतात हे खरं आहे. ह्या पांढऱ्या रेगा त्याच्यावरती जे असतात जवळून आपण हे केलं तर ते जास्त म्हणजे उठून दिसतात पाठीमागच्या बाजूला. समोरील बाजू तो काळा कुळकुळी असतो आहे. आणि मी थोडंसं काठीनं दर्शवण्याचा प्रयत्न करेन इथून. अतिशय शांत साप आणि थोडं तो आतवर घुसण्याचा प्रयत्न करत होता. या पठ्ठ्या दिसायला बघ जरा, या पठ्ठ्या बघा पुसटशा होत जात आहेत, पण समोरच्या बाजूला बिलकुल नाही आहेत, लक्षात घ्या. पण हा रंग जो म्हणतो आम्ही पोलादी निळसर आहे. मण्यार आणि कवड्या साप यांच्यामध्ये जो फरक आहे तो तुम्ही बघू शकता. जवळ घे बघा. ही जे ह्याची शलके आहेत, ही वरची जी रांग आहे तुम्ही मी काठीनं दर्शवण्याचा प्रयत्न करतोय, ही मेरू रांग म्हटलं जातं आहे. ही षटकोनी आहे बघा. हे सापाळून जवळ निरीक्षण करताना तुम्हाला ही वेगळी भासेल, त्यामुळे त्यातला फरक ओळखता येईल. सगळी शलके सारखीच असतात, पण यामध्ये लवकर म्हणजे आपल्याला जर कन्फ्यूज होत असेल रंगामध्ये कधी खरं तर ते तपकिरी रंगावरती ब्राऊन कलरवरती असतात. हा काळा पोलादी निळसर असतो आहे. पण नवीन सर्पमित्राला सांगतो आहे, याच्या पाठीवरच्या कण्यावरची जी शलके आहेत ही रांग पूर्ण मेरू रांग म्हणू आपण त्याला. ही रांग जी आहे षटकोनी शलकाने तयार झालेली आहे. मी जी दाखवतो षटकोनी शलके ही पाहू शकता आपण. तर हा त्यातला फरक आहे. खरं तर स्केलेशन म्हणजे आपण शल्क आणि दात या रचनेवरनं त्यांची वेगवेगळी वर्गीकरण केलेले आहेत. हा इलापिडी वर्गातला साप आहे, लक्षात घ्या. याचं विष नेरोटॉक्सिक म्हणजे चेतातंतुबाधक आहे. आणि कसा तो आपल्याला शांत बसला आहे. आणि खरं तर विशेषतः रात्री हे साप पकडत असतो. शक्य तेवढी माहिती जावी हा त्यातला उद्देश. जेवढा विषारी तेवढा महत्त्वाचा साप, माहिती त्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आपण तो माहिती करावी म्हणून हा एवढा व्हिडिओ वाढवला. आपण ज्याचं निरीक्षण करता यावं. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ, असे साप, अशा जाती, यांची ओळख, प्रथमोपचार, लक्षणं, अशा प्रकारची सगळी माहिती आम्ही आपल्यासमोर याच्या पुढं आणत राहणार आहे. तर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब जर केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जी घंटीसारखं चित्र दिसतं ते दाबा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ फोनवरती आल्याचं नोटिफिकेशन येईल, मेसेज आल्यासारखं आपल्याला, म्हणजे लवकर आपल्याला पोहोचेल, ते अपडेट होत राहील. आणि आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, दुसऱ्यांना पण शेअर करा, म्हणजे इतरांना ही माहिती पोचावी. आणि हा जो सापांना वाचवण्याचं काम आहे ते आपल्या सोबतीनं सुरू राहणार आहे. आणि जेवढं आपण लवकर हे स्वीकार करा सत्य, तेवढं ते सोपं जाणार आहे. कारण सापातलं सत्य कडू आहे आणि साप हा आपला मित्र आहे असं मी सांगत असतो. मित्र केव्हा कळणार? आमचा जो उद्देश आहे खरा साप कळावा. आता हा साप आम्ही शांत, काही लोकांना काय माहीत पण नाही आहे, हा शांत म्हणून सांगितला, साधा म्हणून सांगितला, हा वाटणार पण नाही आहे. पण आम्ही सत्य लपून भीती दूर करत नाही आहे. त्यासाठी ही खरी माहिती जावी, सापाच्या दोन्ही बाजू समोर याव्यात आणि सापापासून आपण दूर राहावं आणि सुरक्षित राहावं आणि सापांना पण सुरक्षित ठेवावं, यासाठी हा उद्देश होता. आता मी ह्याला अलगद हातानं पकडून पिशवीत घालण्याचा प्रयत्न करेल. बघा शूटिंग करतोय बघा मी त्याला कसा हाताळण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा प्रकारे तो कुठल्याही वेळेला चढू शकतो. इथं तो असा बसला होता आराम. आणि जेव्हा आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केलो तोपर्यंत तो असा बसला होता. आणि करायचा बघा पाठवून कसा पांढरट वाढतोय, शलके खालच्या बाजूची जी पोटाची आहेत. आणि जीभ कसं वेगानं काढला म्हणजे हालचाल किंवा त्याला धोक्याची सूचना असं म्हणावं लागेल. पूर्ण पिंक कलरची ही जीभ, अतिसुंदर गुलाबी रंगाचा साप जीभ दिसते. आणि केव्हाही कुठल्याही अटॅक करू शकतो. त्यामुळे ह्या सापापासून, घोणस सापापासून नवीन सर्पमित्रांना विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता ह्याला हाताळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्याला आता व्यवस्थित लक्ष विचलित न करता भगसकडे आपला कॅमेरा सोपवलेला आहे आणि त्याला मी हे करेन, इकडे त्याला आत घालण्याचा प्रयत्न करेल. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा. अशा प्रकारची माहिती, खरं तर स्पेशल व्हिडिओ ह्यांच्यावरती, जेव्हा मी 4 विषारी साप वेगवेगळे कसे आहेत त्याच्यातली माहिती, आणि आपल्याला लवकर म्हणजे सर्वसामान्य माणसाला, ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला
विषारी साप तरी नक्की कळावेत सुरुवातीला, हा आपला प्रयत्न असणार आहे. तर पिशवी सुद्धा हा साप अतिशय धोकादायक ठरू शकतो, कारण अचानक तो बाहेर उड्या मारून येण्याची शक्यता फार असते. या सगळ्या त्याच्या स्वभावाप्रमाणे जातीप्रमाणे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे आहे अशा प्रकारे तो हे करतो आहे की पिशवीतून तो चटकन बाहेर येण्याची शक्यता असते आणि त्यासाठी आपण काळजीपूर्वक ह्याला हाताळावं लागतं आहे. अगदी शेवटून पिशवीत बंद झाला आणि आपण जोपर्यंत त्याला जंगलात सोडत नाही तोपर्यंत आपण निश्चित राहू शकत नाही आणि धोका पत्करतो आहे असं गृहीत धरून आपलं लक्ष कुठलंही विचलित न होता आपण काळजी घेऊन ह्या सापाला हाताळावं लागेल. आणि असा साप हाताळताना शक्यतो तुम्ही स्टिकचा किंवा सरळ त्याला पिशवी बंद झाली आता बाहेर घालण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत राहीन. खूप वेळ घेतला आपण सापाचं निरीक्षण करावं यासाठी, आपण वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत. अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत राहीन. आपल्या सोबतीनं हे काम चालू राहणार आहे. धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.